Good morning, friends. Today, our ninth class is going to our first unit, first lesson. Lesson. It is not lesson. It is a poem. The poem name is "Walk a Little Slower." Walk. Walk means चालणे. Little थोडं slower. Slower म्हणजे हळूवार. First of all students, open your textbook and note down the hard words in the poem. I will explain word to word the poem. Hello students, welcome in this video of class 9 subject English. So let us start unit number 1. In this first unit it is given know your teacher, म्हणजे तुमच्या शिक्षकांना जाणून घ्या. Interview your teacher using the following points. या ठिकाणी काही पॉइंट्स दिलेत, याचा उपयोग करून तुम्ही शिक्षकांचा इंटरव्ह्यू घेऊ शकतात. His or her name, the qualities he or she likes best in his or her students, his or her favorite English author, book, film, etc., his her favorite teacher in school or college, and the reasons why he or she liked that teacher, what your teacher would like you to focus on in standard 9. याच्यावरती तुम्ही शिक्षकांना प्रश्न विचारायचे. या ठिकाणी पुढचा एक मुद्दा आहे ॲक्रॉस्टिक्स. राईट युअर फर्स्ट नेम इन कॅपिटल लेटर्स. तुमचं स्वतःचं नाव तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं. अरेंज द लेटर्स वन बिलो द अदर. हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय इंग्लिश शब्द कसा लिहिलाय, ENGLISH. हे कसं उभं लिहिलंय व्हर्टिकली, असं तुम्ही स्वतःचं नाव लिहायचं कॅपिटल लेटर्समध्ये. Write an English word or phrase beginning with each letter in your name. Try to find words that are related to you or the meaning of your name. म्हणजे आता असे काही शब्द लिहायचे की जे तुमच्याशी संबंधित आहे. तुम्ही स्वतःचं नाव या पद्धतीने लिहा. या ठिकाणी मी एक तुम्हाला उदाहरण देतोय. फॅमिली शब्द इथे दिसतोय तुम्हाला, FAMILY. फॅमिलीचा ॲक्रॉस्टिक तुम्ही बनवू शकता तुमच्या मनाने. F for all members I love you. For all members I love you. या पद्धतीने आपण फॅमिली शब्दाचं ॲक्रॉस्टिक बनवले. या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या नावाचे ॲक्रॉस्टिक बनवायचं आहे. Now we will start unit number 1.1. Walk a little slower. First there is a warming up section. Form pairs or groups of 4. Use these questions to start a conversation with your friends. First, are you a talkative person? Talkative म्हणजे बोलके. तुम्ही बोलकी व्यक्ती आहात का? उत्तर तुम्ही सांगू शकतात, Yes, I am a talkative person. Do you like to share your thoughts? तुमचे विचार व्यक्त करायला तुम्हाला आवडतात का? Yes, I like to share my thoughts. What would you like to do after 10th? 10वी नंतर तुम्हाला काय करायला आवडेल? तुम्ही उत्तर या पद्धतीने लिहू शकता. After 10th, I would like to take admission in 11th standard in arts stream. तुम्ही सायन्स स्ट्रीम, कॉमर्स स्ट्रीम या पद्धतीने लिहू शकता. My thoughts म्हणजे माझे विचार. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा इंग्रजी शिकतो तेव्हा स्वतःचे विचार आपल्याला व्यक्त करता आले पाहिजे. My thoughts. इथे बघा एक शब्द या ठिकाणी, एक फ्रेज या ठिकाणी दिली आहे, आय वुड लाईक टू टॉक टू, म्हणजे मला बोलायला आवडेल. पहिलं वाक्य आपण समजून घेऊ. आय वुड लाईक टू टॉक टू माय मदर अबाउट स्विमिंग लेसन्स, म्हणजे मला माझ्या आईशी स्विमिंग लेसन्स बद्दल बोलायला आवडेल. आता वडिलांशी कशाबद्दल बोलायला आवडेल तुम्हाला? समजा तुम्हाला जॉब बद्दल बोलायला आवडेल, मग तुम्ही काय वाक्य लिहू शकता? आय वुड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट डुईंग अ जॉब, म्हणजे मला माझ्या वडिलांशी जॉब करण्याबद्दल बोलायला आवडेल. पुढचं वाक्य, आय वुड लाईक टू टॉक टू माय टीचर अबाउट लर्निंग इंग्लिश, म्हणजे मला माझ्या शिक्षकांबरोबर इंग्रजी शिकणे याबद्दल बोलायला आवडेल. पुढे, आय वुड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड अबाउट अरेंजिंग अ पिकनिक, म्हणजे मला माझ्या सगळ्यात आवडत्या मित्राबरोबर पिकनिक अरेंज करण्याबद्दल बोलायला आवडेल.
आता एवढे वाक्य आपण शिकलो. आता पुढचे काही वाक्य तुम्ही तुमच्या मनाने बनवू शकता. आय वुड लाईक टू टॉक टू माय ग्रँड पेरेंट्स अबाउट, तुम्ही लिहू शकता, आय वुड लाईक टू टॉक टू माय ग्रँड पेरेंट्स अबाउट टेलिंग स्टोरीज, कारण आजी आजोबा तुम्हाला गोष्ट सांगतात, ग्रँड पेरेंट्स. आय वुड लाईक टू टॉक टू माय नेबर्स अबाउट हेल्पिंग द पुअर पीपल, म्हणजे मला माझ्या शेजाऱ्यांशी बोलायला आवडेल. कशाबद्दल? हेल्पिंग द पुअर पीपल, गरिबांना मदत करण्याबाबत. करू शकाल तुम्ही हे वाक्य पूर्ण? आता पुढे बघूया आपण. सेक्शन बी, हे वाक्य बघा. आय वुड लाईक टू लर्न टू राईड अ बायसिकल फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड, म्हणजे आय वुड लाईक टू लर्न, मला शिकायला आवडेल. काय शिकायला आवडेल? राईड अ बायसिकल, सायकल चालवणं. कोणाकडून? माझ्या आवडत्या मित्राकडून. मग वाक्य काय येईल? आय वुड लाईक टू लर्न टू राईड अ बायसिकल फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. याचा अर्थ नीट समजून घ्या. मला माझ्या आवडत्या मित्राकडून सायकल चालवणं शिकायला आवडेल. पुढचं वाक्य बघा. आय वुड लाईक टू लर्न टू टेल अ स्टोरी फ्रॉम माय ग्रँडमदर, म्हणजे मला माझ्या आजीकडून गोष्ट सांगणं शिकायला आवडेल. आता तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून काय आवडेल शिकायला ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकाल. फ्रॉम माय नेबर, तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांकडून काय शिकायला आवडेल ते या ठिकाणी लिहायचे. हे दोन उदाहरणं तुम्हाला सोडवून दिलेत. पुढचं वाक्य पुस्तकात दिलेलं आहे. आय वुड लाईक टू लर्न टू प्ले चेस फ्रॉम माय कझन, म्हणजे मला माझ्या चुलत भावाकडून किंवा चुलत बहिणीकडून चेस खेळणं शिकायला आवडेल. समजलंय? तुम्ही दोन वाक्य पूर्ण करायचे. आता हेजिटेट, आय हेजिटेट मीन्स आय डोंट लाईक, जी गोष्ट आता तुम्हाला आवडत नाही ती पण तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आय हेजिटेट टू टॉक टू माय फ्रेंड्स अबाउट माय स्टडीज, म्हणजे मला माझ्या मित्रांबरोबर अभ्यासाबद्दल बोलायला आवडत नाही. पुढचं बघूया. आय हेजिटेट टू टॉक टू माय सिस्टर अबाउट द वे शी टॉक्स टू माय फ्रेंड्स, म्हणजे मला माझ्या बहिणीबरोबर माझ्या मित्रांबाबत बोलायला आवडत नाही. या पद्धतीने कोणाबरोबर कोणती गोष्ट करायला तुम्हाला आवडत नाही ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. करू शकाल तुम्ही हे पूर्ण? आता आपण पोएम बघणार आहोत. लेट अस स्टार्ट दिस पोएम. फर्स्ट ऑफ ऑल we will read this poem. So are you ready? Pay attention. Walk a little slower. Walk a little slower. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps, and I don't want to fall. Sometimes your steps are very fast. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, for you are leading me. Someday, when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. Last stanza. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, daddy, for I must follow you. Author unknown means poet is unknown. Now see this, let us see this poem. Here in this poem the speaker is a small child. या कवितेमध्ये जो बोलणारा आहे मुलगा तो कोण आहे? ही इज अ स्मॉल चाइल्ड, एक लहान मूल बोलत आहे. ते कोणाशी बोलत आहे? द चाइल्ड इज टॉकिंग विथ हिज फादर. वॉक अ लिटिल स्लोअर, बाबा वडिलांना ते म्हणताय की बाबा तुम्ही थोडंसं हळू चाला. सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल, एक लहान मूल आपल्या वडिलांना म्हणाला. तर ही बोल नीट बघा. सेड मध्ये एस आहे, सो याच्यात एस साऊंड आहे, स्मॉल मध्ये एस साऊंड आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कवितेमध्ये जेव्हा एखाद्या ओळीमध्ये एखादा साऊंड अनेक शब्दांमध्ये सुरुवातीला सारखाच साऊंड आलेला असतो. दिस इज अ फिगर ऑफ स्पीच, हा आहे भाषेचा एक अलंकार. छान वाटतं ना म्हणायला. सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल, कोणता साऊंड पुन्हा पुन्हा आलाय? स, एस 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 म्हणजे स. दिस साऊंड इज रिपीटेड. छान वाटतं आणि म्हणायला ते. सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल, म्हणजे याच्याने काय होतं? कविता छान बनते, सुंदर वाटतं ऐकायला. म्हणजे हा आहे भाषेचा अलंकार. भाषेच्या अलंकाराला इंग्लिशमध्ये म्हणतात
figure of speech. What is the name of this figure of speech? Alliteration, repetition of sound S here. तो लहान मूल काय म्हणते, आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. तुमचे जे पदचिन्ह आहेत, तुमचे जे पाऊल खुणा आहेत, त्यावर मी चालतोय. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल, आणि मला पडायचं नाहीये. आता इथे बघा एक प्रश्न दिलाय, व्हॉट वुड हॅपन इफ द चाइल्ड ट्राईड टू वॉक फास्ट. व्हाय? काय घडेल जर लहान मुलगा, जे लहान मूल आहे त्यांनी जर वेगाने चालण्याचा प्रयत्न केला तर काय घडेल आणि का? If the child tried to walk fast, then it will fall. जर लहान मुलांनी खूप जोराने चालण्याचा प्रयत्न केला तर ते लहान मूल पडेल. Because the child's footsteps are small. कारण ते लहान मूल आहे, त्याची पाऊलही छोटीशी आहेत. आता या ठिकाणी पाऊल खुणा म्हणजे काही खरंच पाऊल खुणा आहेत का? जमिनीवर उमटलेल्या पाऊल खुणा आहेत का? नाही. द फुटस्टेप्स हिअर मीन्स द ॲक्शन्स, थॉट्स ऑफ हिज फादर. म्हणजे वडिलांची कृती, वडिलांचे विचार, हे सुद्धा काय एक प्रकारे पाऊल खुणांसारखेच आहेत. नाउ द चाइल्ड सेज, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी कधी तुमचे पावलं खूप वेगाने पडतात. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. हार्ड, डिफिकल्ट. हार्ड मीन्स डिफिकल्ट. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सी युअर फुटस्टेप्स. तुमच्या पाऊल खुणा बघणं अवघड आहे. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. लीड शब्द माहिती आहे तुम्हाला. लीड, लीड शब्द ऐकला. लीड वरून कोणता शब्द बनतो? लीडर. लीडर म्हणजे कोण? नेतृत्व करणारा. त्याला काय आय एन जी हा सफिक्स लागलाय, प्रत्यय लागलाय. लीडिंग म्हणजे तुम्ही माझं नेतृत्व करत आहात, त्याच्यामुळे तुम्ही थोडस हळू चला. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप. एके दिवशी, भविष्यात, एके दिवशी मी सुद्धा मोठा होईल. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. तुम्ही मला जे काही व्हायचंय ते म्हणजे कोण आहात? तुम्ही आहात. याचा अर्थ काय? द स्मॉल चाइल्ड वॉन्ट्स टू बिकम जस्ट लाईक फादर. म्हणजे लहान मुलाला कोणासारखं बनायचंय? अगदी वडिलांसारखंच. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड. म्हणजे मी तुमच्यासारखा मोठा झालो की मला सुद्धा एक लहान मूल असेल. हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि जसं आता मला तुमच्या पाठोपाठ यावंसं वाटतं, तुमचं अनुकरण करावंसं वाटतं, तसं ते जे मूल असेल माझं, त्याला काय करावं लागेल? दॅट स्मॉल चाइल्ड विल वॉन्ट टू फॉलो मी. म्हणजे ते त्याला कुठे यावं लागेल? माझ्या मागोमाग यावं असं वाटेल, माझं अनुकरण करावं असं त्याला वाटेल. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आणि मी सुद्धा, माझी पण इच्छा काय असेल की त्याला मी लीड करेल, त्याला मी मार्गदर्शन करेल. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मग मला माहिती असेल की आता मला जे वाटतंय ते अगदी बरोबर होतं त्यावेळेला. सो म्हणजे त्यावेळेला भविष्यात जेव्हा माझं लहान मूल असेल, तेव्हा माझं लहान मूल पण मला काय म्हणेल? वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. बाबा तुम्ही हळूहळू चला, असं ते लहान मूल मला म्हणेल. आणि मग तेव्हा मला कळेल की मला जे लहानपणी वाटायचं ते अगदी बरोबर होतं. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. म्हणून बाबा तुम्ही थोडंसं हळूहळू चाला, कारण मला तुमच्या पाठोपाठ यायचंच आहे. समजली कविता? हिअर द वर्ड वॉक रेफर ओनली, डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ऍक्ट ऑफ वॉकिंग. म्हणजे इथे वॉक शब्द जो आलाय त्याचा अर्थ फक्त चालणे असा आहे का? व्हॉट डज द पोएट ऍक्च्युली मीन टू से. ऍक्च्युली कवीला काय म्हणायचंय? वॉक म्हणजे इथे नुसतं चालणं नाहीये. हिअर वॉक मीन्स लिव्हिंग अँड लर्निंग. वॉकचं इथे नुसतं चालणे असा मिनिंग नाही घ्यायचा. खरा मिनिंग काय घेऊ शकतो आपण? की वडिलांचं राहणं, वडिलांबरोबर शिकणं, हे सुद्धा काय आहे? वडिलांबरोबर चालण्यासारखंच आहे. व्हॉट डू द फुटस्टेप्स ऑफ द फादर रेफर टू. म्हणजे फुटस्टेप हा शब्द या ठिकाणी आलाय. फुटस्टेप हा बघा, हा शब्द या ठिकाणी आलाय म्हणजे पाऊल खुणा. हा पाऊल खुणा शब्द म्हणजे खरोखर पाऊल खुणाच आहेत का? त्याचा संदर्भ कशाशी आहे? व्हॉट डू द फुटस्टेप्स ऑफ द फादर रेफर टू. हिअर फुटस्टेप्स रेफर टू फादर्स ऍक्शन्स अँड वर्ड्स. इथे पाऊल खुणा म्हणजे काय? तर खरंच जमिनीवर पडलेल्या पाऊल खुणा आहेत का? नाही. तर वडिलांची कृती म्हणजे वडिलांचं वागणं आणि वडिलांचे शब्द, हे पण काय एक प्रकारे मुलासाठी पाऊल खुणाच आहेत. आता आपण इंग्लिश वर्कशॉप बघूया. तर तुम्हाला प्रश्न विचारला, हु इज द पोएट ऑफ दिस पोएम. तर तुम्ही काय सांगू शकता? आय डोंट नो द पोएट बिकॉज द पोएट्स नेम इज अननोन, किंवा द पोएट इज अननोन. कवी हा अजूनही माहिती नाहीये. खूप गाणे असे असतात की ज्यांचे कवी आपल्याला माहिती नसतात. नाव लेट अस सी वर्कशॉप, इंग्लिश वर्कशॉप. रीड द पोएम अलाउड. कविता मोठ्याने वाचणे, ती आपण वाचलेली आहे. क्वेश्चन नंबर 2,
Put the words given in brackets in the proper blanks. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. The child is talking to its father. Who is talking? The child. And the child is talking to its father. इथे कोण बोलतंय आपल्याशी? मूल. आणि कोणाशी बोलतंय ते मूल? वडिलांशी बोलतंय कवितेमध्ये. The father is leading. इथे leading कोण करतंय? मार्गदर्शन कोण करतंय? Father. And the child is following. Following म्हणजे पाठोपाठ जाणे. लीड म्हणजे काय? एखाद्याला पुढे घेऊन जाणे. आणि फॉलोइंग म्हणजे पाठोपाठ जाणे. कोण लीड करतंय? फादर. आणि पाठोपाठ कोण जात आहे? चाइल्ड. Someday the child will become a father. एके दिवशी काय होणार आहे? चाइल्ड जे लहान मूल आहे ते काय बनणार आहे? वडील बनणार आहे. D. The child does not wish to fall while following its father. म्हणजे त्या मुलाला खाली पडण्याची इच्छा नाहीये. जेव्हा ते वडिलांच्या मागोमाग जाते तेव्हा त्याला खाली पडण्याची इच्छा नाही. इथे हा बघा हा प्रश्न आहे. What qualities of your parents, elders would you like to adopt? Adopt म्हणजे प्राप्त करून घेणे किंवा आपल्याला सवय लावून घेणे. कोणत्या क्वालिटीज अशा आहे ज्या तुम्हाला स्वतःला लावून घ्याव्याशी वाटतील? मग तुम्ही सांगू शकता my parents they are hard worker, so I would like to adopt this quality. किंवा my parents are very honest, I would like to adopt this quality. या पद्धतीने उत्तर लिहू शकता तुम्ही.